मला सांगा चला, आपल्याला सध्याला किती चार्जेस येणार आहेत सांगा. n नंबर ऑफ चार्जेस येणार आहेत. n नंबर ऑफ चार्जेस. मी परत एकदा रिपीट करू. इथं तुम्ही प्लस घेतलं तर काय फरक पडणार आहे का आपल्याला? तर प्लस किंवा मायनस हे कोणावर, अट्रॅक्शन किंवा रिपल्शनवर डिपेंड असणार आहे. ओके बाळांनो, मला सांगा माझ्यापाशी टोटल किती चार्जेस आहेत? n नंबर ऑफ. मी काय काम करतो माहिती आहे का, 3 चार्जेससाठी काढून घेतो. मग 3 चार्जेससाठी काढून घेऊन सिमिलरली म्हणून त्याला जनरलाइज करून टाकू. समजायला लागलं? आता जसं काढतो बघा, पहिली गोष्ट, पहिल्यांदा कोणतं चार्ज झालं? Q1 चार्ज झालं की नाही. आता मला एक गोष्ट सांगा, Q1 चार्ज येत असताना त्याला अपोज करणारा कोण होतं का? मग त्यामुळे त्याचं वर्कडन मला किती भेटलं? आता नंतर कोणतं चार्ज येणार आहे? Q2ला अपोज करणारा Q1 ऑलरेडी आहे की नाही. मग त्या एका गोष्टीमुळं Q2ला अपोज करणारं Q1 ऑलरेडी असल्यामुळं मला W2 वर्कडन मिळेल का नाही. आता हे वर्कडन ॲक्च्युअलमध्ये कोणामुळे भेटेल? टू ब्रिंग द सेकंड चार्ज अँड द अपोजिशन ड्यू टू फर्स्ट चार्ज. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. समजलं? ह्याची व्हॅल्यू मला किती भेटली? Q1 Q2 अपॉन R12. समजलं? आता मी काय काम करतो, वी हॅव टू ब्रिंग द थर्ड चार्ज. आता आपल्याला कोणाला बोलवायचं? आता तिसऱ्या चार्जला. मी अज्युम करतो तिसरं चार्ज आलं आणि ह्या ठिकाणी बसलं, हो का. मग ह्या पोझिशनला मी C म्हणू आणि चार्ज आपलं केवढं? मग इथनं जे डिस्टन्स गेलं तर ते डिस्टन्स कोण झालं? R3 ना. हे कनेक्ट होणार का नाही? हे काय होईल? 1 कडनं 2 कडे जात असताना R12, 1 कडनं 3 कडे जात असताना हे सांगा काय होईल? R23. समजलं? आता मला एक गोष्ट सांगा, Q2 येईपर्यंत जेवढं वर्डन लागणार होतं तेवढं काढलं. आता कोणी आलंय? Q3ला Q1 अपोज करेल का नाही? लवकर चला. समजलंय? Q3ला कोण अपोज करेल? Q1 अपोज करेल. मला ते सांगा लवकर चला. वर्क डन W13. समजा लागलाय? आता मी इथं असं लिहू का? टू ब्रिंग, आता कोणाला आणायचं आपल्याला? Q3. मग पहिल्या चार्जनी Q3ला अपोज करायला लागलाय. मग त्यामुळे इथं काय असायला पाहिजे सांगा लवकर चला. पोटेन्शियल, लवकर सांगा, ड्यू टू चार्ज. अपोज करणारा चार्ज कोणता आहे? Q1 अपोज करणारा चार्ज आहे ना. ओके, लक्ष बस की तू पण. बरं जाऊ द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. माझ्यासाठी सांगा लवकर चालेल. इथं पोटेन्शियल ड्यू टू चार्ज, रिपीट करा. अपोज कोणतं चार्ज करणार आहे? इथं Q1 अपोज करणार आहे की नाही बाळांनो. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 इंटू जे चार्ज मागवायला लागलो ते चार्ज असायला पाहिजे की नाही, Q3. पहिल्या चार्जमुळे पोटेन्शियल किती मिळणार आपल्याला? 1/4πε0. इथं काय येईल? अपॉन, आता R इंटू इथं काय आलं? आता मला एक गोष्ट सांगा, Q3 आल्यानंतरनं त्याला अपोज करणारं हे एकटंच होतं का? Q2 सुद्धा अपोज करायला चालू करेल की नाही, कारण ते पण ऑलरेडी पोचलेलं आहे. आता चौथ्या चार्जला हे तिघं मिळून अपोज करतात. समजायला लागलं की नाही. त्याच पद्धतीनं W13 मला काय भेटेल सांगा लवकर चला लवकर. पोटेन्शियल ड्यू टू, आता अपोज करणारा चार्ज कोण आहे? ए रे 13 म्हणतो, इथं 23 पाहिजे की नाही. सांगा, ड्यू टू चार्ज Q2. मला सांगा बाळांनो इथं काय येईल? आणणारा चार्ज Q3 ना. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q2 म्हणजे काय येईल आपल्याला? ε0 Q2 अपॉन, करेक्ट, R23 इंटू. समजायला लागलंय? आता मी काय करतो, नेट वर्कडन काढतो आता. ओके, मला नेट वर्कडन मला काय भेटेल सांगा लवकर चला. W इज इक्वल टू, पहिलं वर्कडन किती? W1, हो का नाही.
तुम्ही 1 म्हणा किंवा 10 म्हणा, कारण त्या अगोदर कोणच नव्हतं ना, त्यामुळे. दुसरं वर्गडन, कोणत्या चार्जला मागवलात तुम्ही? दुसऱ्या. अपोज करणारं कोण होतं? सांगा लवकर. चला पुढचं. कोणत्या चार्जला मागवलात? तिसरं. अपोज करणारं कोण होतं? सगळ्यांची व्हॅल्यू ॲड करा लवकर. चला W1ची व्हॅल्यू किती? बरोबर आहे की नाही? सांगा लवकर. चला पुढचं सांगा मला. W12ची व्हॅल्यू काय येईल? 1/4πε0. सांगा. Q1 Q2 अपॉन R12. सांगा ह्याची व्हॅल्यू काय येईल? 1/4πε0. सांगा. Q2 Q3 अपॉन कोण? R23. समजलं? एवढं कळालं? ह्यांच्यामध्ये कॉमन कोण मिळणार आहे तेवढं बघा लवकर. सांगा. 1/4πε0 आहे की नाही? 1/4πε0 ब्रॅकेटमध्ये सांगा. Q1 Q2 अपॉन R12 प्लस सांगा. Q2 Q3 अपॉन R23. एवढं कळालं? समजलं? मग आता माझ्यापाशी n नंबर ऑफ चार्जेस असतील तर किती चार्जेस असतील तर सांगा. n नंबर ऑफ चार्जेस असतील तर मी ह्याला जनरलाइज कसं करणार आहे मला थोडं सांगा. आय थिंक n नंबर ऑफ चार्जेस तरी सांगितलं, मग आपण पण तेच काम करू. कळायला लागलं? मग मला सांगा इफ हे किती चार्जेस आले होते? ड्यू टू 3 चार्जेस. आता इफ वी हॅव टू ब्रिंग n नंबर ऑफ चार्जेस, मॅडम आता मला आन्सर सांगत जाता. W इज इक्वल टू 1/4πε0. आता कोणत्या भाषेमध्ये सांगायचं? आलं आणि मागवलं. समजायला लागलं आहे? कोणत्या भाषेमध्ये सांगणार? कोण आलं आणि आपण कोणाला मागवलं. मला एक गोष्ट सांगा. कोण आलं होतं सुरुवातीला? कोणाला मागवलं नंतरनं? समजायला लागलं? त्यानंतरनं R12. आता Q2 आलं की नाही? मागवलं कोणाला? डिवायडेड बाय R. मला परत एकदा रिपीट करा पुढची गोष्ट. कोणाला मागवलं? Q3ला. आता पुढचं येणार कोण आहे? मग R. असंच होत जाईल ना, हो का नाही? मग सगळ्यात शेवटी येईल कोण? Qn-1 अगोदर येईल. सगळ्यात शेवटी येईल कोण मग? त्यानंतर R n-1 n असेल की नाही? एकदा झालेलं एक्सप्रेशन बघून काढा बघू जरा नीट लक्षात. परत रिपीट करतो. आपल्याला ह्याला आता जनरलाइज करायचं आहे की नाही? हां. मग आता समेशनच्या भाषेमध्ये ऑलरेडी हे जनरलाइज केलेलंच आहे आपण, पण फक्त समेशनच्या भाषेमध्ये आपण लिहायचं आहे आता. ओके. W इज इक्वल टू 1/4πε0. ह्या ठिकाणी समेशन येणार ना. आता समेशन ऑफ इथं Q आहे, इथं Q आहे, डिवायडेड बाय इथं R आहे. बाळा इथं बघा की इथं जे नंबर आहे तेच इथं नंबर आहे आणि इथं वेगळं आहे की नाही? याच्यात मला 2 व्हेरिएबल्स लागतील. एका ठिकाणी I लागेल, इथं पण I असेल. ह्याला मी J म्हणू का? इथं पण काय मिळेल? J. समजायला लागलं? आयची व्हॅल्यू चालू कुठनं व्हायला लागली, हो का नाही? आयची व्हॅल्यू संपायला लागली कुठं? समजायला लागलं? मग मी इथं काय म्हणू सांगा. आयची व्हॅल्यू चालू कुठनं झाली? आयची व्हॅल्यू संपती कुठं? दुसरं व्हेरिएबल कोण आहे? जेची व्हॅल्यू चालू कुठनं झाली? 2 कडनं, हो का नाही? जेची व्हॅल्यू संपती कुठं? एनला संपते सगळ्यात शेवटी, हो का नाही? काय लागलं आहे? तर हे आपण वर्डनला काय केलो? जनरलाइज केलं. कळतंय? मी परत एकदा रिपीट करतो. आपल्याला कशाचं एक्सप्रेशन काढायचं बाळांनो? पोटेन्शियल एनर्जीचं.
मी काय काम करतो, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काढण्याच्या अगोदर आपल्याला नोट काय मिळते माहिती आहे का, हाऊ वी कॅन डिफाईन द पोटेन्शियल. द पोटेन्शियल इज डिफाईन्ड ॲज वर्क डन पर युनिट चार्ज. आय थिंक हेच एक्सप्रेशन काल पण तुम्हाला दिलं होतं, बरोबर की नाही. वर्क डन पर युनिट चार्ज इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल. मग असं असेल तर माझ्यापाशी वर्क डनचं फॉर्म्युला काय येतं, व्ही इंटू क्यू, म्हणजे काय, पोटेन्शियल इंटू चार्ज. दुसरी गोष्ट मला तुम्ही सांगा, बट जेवढं वर्कडन असतंय तेवढंच कोण असतंय, पोटेन्शियल एनर्जी. हे दोघं पण सेमच असतात. त्या एका गोष्टीमुळे इकडे डब्ल्यूच्या जागी यू येईल की नाही, पोटेन्शियल इंटू चार्ज. समजायला गेलं. आता मी इकडे ह्या गोष्टी सांगतो कसं बघा, महत्त्वाची गोष्ट, नोट्समध्ये देत असताना मी इथं जेवढ्या गोष्टी सांगतो सगळ्या गोष्टी नोट्समध्ये येणार नाहीत. काय येणार नाहीत, नोट्समध्ये एक पर्टिक्युलर क्वेश्चन असतं ना, त्या क्वेश्चनच्या अंडर किती लिहायचं तेवढंच, पण एक्सप्लेनेशन मी देत असताना थोडं एक्स्ट्रामध्ये देतो आहे. कळायला लागलं आहे. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो बघा की, इन अब्सन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, जेव्हा बाहेरच्या साईडला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच नसतं आहे तेव्हा मी एका चार्जला इन्फिनिटीपासून आपल्या पॉईंटपर्यंत आणलो, गिवन पॉईंटपर्यंत, तर तेव्हा मला वर्कडन किती मिळतं आहे. ह्याच्या अगोदर आपण बघितलं की नाही, त्यालाच W1 म्हणलो होतो आणि 0 म्हणलो होतो. का असं झालं, लवकर, बेस्ट. इन अब्सन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, याचा अर्थ त्या चार्जला अपोज करणारं कोणच नाही आहे ह्या ठिकाणी. समजायला गेलं आहे, कळतं. त्या चार्जला अपोज करणारं कोणच नसल्यामुळं माझ्यापाशी वर्कडन किती मिळतं आहे. आता वर्कडन 0 मिळालं तर माझ्यापाशी त्याच्यासाठी असणारी पोटेन्शियल एनर्जी पण कशी मिळेल, ऑब्वियस आहे. पण सध्याला क्वेश्चनमध्ये तिने काय म्हणलेलं आहेत बघा, इन अब्सन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑर इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. लवकर बघा तिथं क्वेश्चनमध्ये, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे का नाही, आहे का नाही. किती चार्जेस मागवा लागलात तुम्ही, सिंगल, म्हणजे एकच चार्ज मागवा लागलात. सोपं आहे. मग मला सांगा बघा, जेव्हा माझ्यापाशी इलेक्ट्रिक फील्ड असेल की नाही, जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड माझ्यापाशी असेल तेव्हा इन्फिनिटीपासून असलेलं चार्ज क्यू मागवण्यासाठी माझ्यापाशी इथं वर्कडन होतं आहे. का, कारण ह्या ठिकाणी अपोज करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड आहे की नाही त्याला. समजायला लागलं, इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळे त्याला अपोजिशन होतं का नाही, होतं का नाही. मग अपोजिशन होत असेल तर त्या अपोजिशनच्या अपोजिटमध्ये तुम्हाला वर्कडन करावं लागतं. त्या एका गोष्टीमुळे मला चार्ज इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मागवायचं असेल तर देअर विल बी द वर्कडन. समजायला लागलं आहे. हां, मग मी इथं काय म्हणून सांगा लवकर चला, बट सांगताय इन प्रेझन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, लवकर, वर्कडनचा फॉर्म्युला काय भेटेल तुम्हाला, W इंटू क्यू. आहे की नाही तिथं फॉर्म्युला, ओके, V इंटू क्यू, W इक्वल टू V इंटू. इथं Vला मी V ऑफ R म्हणतो, असं का, लवकर. आता कसं असतं माहिती आहे का, समजा तुम्ही त्या चार्जला इन्फिनिटीपासून पॉईंट A पर्यंत मागवलात आणि तुमचं जे पॉईंट आहे ना, तर ते पॉईंट समजा O ह्या ठिकाणी, तर तुमच्या पॉईंटचं डिस्टन्स हे A पर्यंतचं केवढं आहे, R. तर ते R म्हणजे V इज अ फंक्शन ऑफ R. कारण Vचं फॉर्म्युला आपण काय म्हणलो होतो, V इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R. म्हणजे युअर पोटेन्शियल इज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स. त्या एका गोष्टीमुळं एवढं लिहिलेलं आहे. आता लास्ट गोष्ट मला सांगा लवकर चला, लवकर, जेवढं वर्कडन आहे तेवढं कोण असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग मी काय म्हणून सांगा लवकर चला, वर्क डन हे कशामध्ये स्टोअर होतं आहे, वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीलाच आपण काय म्हणतो, यू.
त्या एका गोष्टीमुळं यूची व्हॅल्यू मला काय भेटेल सांगा लवकर, चला लवकर. व्ही ऑफ आर इंटू क्यू. बाळांनो परत एकदा, हे क्यू म्हणजे कोण सांगा लवकर, चला. ज्या चार्जला मागवायला लागलो ते चार्ज. काय लागलं आहे, हे पोटेन्शियल कोणामुळं तयार झालेलं आहे, तुमच्या इलेक्ट्रिक फील्डमुळं. समजायला लागलं की नाही. कारण इलेक्ट्रिक फील्डमुळं जेवढं अपोजिशन होईल तेवढंच अपोजिशन करत करत तुम्हाला वर्कडन करायचं. त्यामुळे ह्याचं अपोजिशन आणि तुम्ही केलेलं वर्कडन हे दोन्ही कसे असतात, सेम. समजायला लागलं आहे. ओके. आता सध्याला मला काय करायचं बघा, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ चार्ज. किती सिस्टीम ऑफ चार्ज, 2 चार्जेस आहेत. हीच झालेली गोष्ट मला परत तिथं तुम्ही सांगायचं. समजायला लागलं आहे. आता 2 चार्जेस असतील तर मी एका चार्जला Q1 म्हणतो, दुसऱ्या चार्जला Q2 म्हणतो. इलेक्ट्रिक फील्ड तर तुमचं सेमच आहे की नाही. तर त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे जनरेट झालेलं पोटेन्शियल सुद्धा सेम असेल आर या पॉईंटला. ओके. मग त्याच्यापासूनच सुरुवात करतो. काय म्हणलो सांगा, लेट व्ही ऑफ आर हे काय सांगा लवकर, चला. पोटेन्शियल आहे. कोणतं पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. कुठं, ॲट पॉईंट किंवा ॲट अ डिस्टन्स. केवढ्या डिस्टन्सवर, स्मॉल आर. कळायला लागलं. पहिल्यांदा कोणाला मागवायचं सांगा लवकर, चला. Q1ला मागवत, बरोबर आहे. मग काय म्हणू दे सांगा, पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी टू ब्रिंग कोणाला मागवणार आहे, Q1. कुठनं मागवणार आहे, बेस्ट, फ्रॉम इन्फिनिटी टू कुठं मागवणार आहे, आर. आर तर म्हणा किंवा गिवन पॉईंट म्हणा. समजायला गेलं. मग असं असताना तुमच्यापाशी पोटेन्शियल एनर्जी मला किती मिळेल सांगा, जेवढं वर्कडन आहे तेवढं मिळेल. केवढं मिळेल, पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट आणि मागवलेलं चार्ज. मागवलेलं चार्ज केवढं आपलं, Q1. पहिलं कळालं. तर तुम्ही Q1 चार्जला मागवल्यानंतरनं जी पोटेन्शियल एनर्जी तयार झाली त्याला मी U1 म्हणू का. आता दुसरं आपल्याला Q2ला पण मागवणार आहे की नाही. सांगा पोटेन्शियल एनर्जी सांगा टू ब्रिंग, आता कोणाला, Q2, फ्रॉम कुठनं, इन्फिनिटी टू कुठं. आता वेगळ्या डिस्टन्सला कन्सिडर करू. पहिल्याला मी R1 ह्या पोझिशनला म्हणतो, दुसऱ्याला मी काय म्हणू, R2. आता बाळांनो मला सांगा, पोझिशन वेगळे असेल, समजा ह्याला R1 म्हणलो तर ह्याला मी काय म्हणायला पाहिजे, इथं डिस्टन्स वेगवेगळं. आता कसं आहे, आपण एकच चार्ज मागवलं होतं की नाही गेल्या वेळेला, त्यावेळेला मला एक चार्ज असल्यामुळं मला नंबर द्यायची गरज होती का, नाही. आता 2-2 चार्ज असल्यामुळं दोघं एकाच पॉईंटला थोडीच मागवायचे आपल्याला. समजायला गेलं. हां, जर दोन्ही जण एकाच पॉईंटला मागलो आहे तर मी R1 = R2 लिहितो. समजायला लागलं. मग मला सांगा, फ्रॉम इन्फिनिटी टू कुठं मागवलं आपण, R2. मग तेव्हा होणारं पोटेन्शियल एनर्जी किती मिळेल, W2, म्हणजे U2 = W2. हे पहिलं किती होतं. मग व्ही ऑफ इथं काय मिळतील, इंटू मागवलेलं चार्ज कोण. ओके, इथंपर्यंत आलं. आता बाळांनो मला सांगा, सुरुवातीला पोचलंय कोण, Q1. आता Q1 Q2ला अपोज करेल की नाही, बरोबर आहे की नाही. मला परत एकदा रिपीट करा, कोण पोचले सुरुवातीला. मग आता हे Q1 चार्ज Q2ला अपोज करेल का नाही. काल झालं की नाही, आपण 3 सिस्टीम ऑफ चार्जेस बघून काल बघितलो होतो आपण. ओके, लवकर. आता ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्कडन, हे वर्कडन, दोन्ही वर्कडन मी कोणाबद्दल काढलो, इंडिव्हिज्युअल चार्जेस, एक जणाला दुसरं जणाला, अगेन्स्ट पोटेन्शियल डेव्हलप्ड बाय इलेक्ट्रिक फील्ड. कोण तयार केलेल्या पोटेन्शियलचं अपोजिट काम केलं. हां, आता Q1 ह्या ठिकाणी जर आलं तर जेव्हा Q2 यायला चालू करेल तेव्हा Q1 ह्याला अपोज करेल की नाही Q2ला. कळायला लागलं. तर त्याचं एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आपण काढूत म्हणा आपण, हो का. ओके, मला सांगा लवकर, चला लवकर. पोटेन्शियल एनर्जी किंवा मी असं म्हणतो वर्क डन, लवकर, ड्यू टू सांगा लवकर, चला, किंवा सांगा
वर्क डन बाय लवकर कोण Q2 कोणाच्या अपोजिटमध्ये इन अपोजिट ऑफ लवकर Q1च्या अपोजिट. मग काल तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला दिला की नाही बघा, सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला आहे की नाही, W इक्वल टू सांगा लवकर सर 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. समजा लागलं, परत एक सांगा लवकर चला. आणि ह्या वर्कडनला मी W3 म्हणू का, हो का नाही? मला आन्सर सांगा बघू लवकर काय ते. 1/4πε0. बाळांनो मी म्हणतो कसं लक्ष द्या. कोण अपोज करायला लागलाय, कोणाला मागवलात. आता डिस्टन्स कोणामधलं असायला पाहिजे, 1 आणि 2 मधलं. 1 आणि 2 मधलं म्हणजे हे डिस्टन्स असायला पाहिजे, त्याला R12 म्हणतो. समजा लागलाय. हां, मग हे झालं. मग आता मी काय काम करतो, अजून कोण अपोजिशन शिल्लक राहिलं का. आता पहिल्यांदा Q1ला मागवलो, तुमचं इलेक्ट्रिक फील्ड त्याला अपोज केलं. Q2ला मागवलो, इलेक्ट्रिक फील्ड अपोज केलं. पण जेव्हा Q2ला मागवलो तेव्हा इलेक्ट्रिक फील्डसुद्धा अपोज करताय आणि पहिलं चार्ज Q1सुद्धा अपोज करताय. त्यामुळं Q2ला 2 लोक अपोज करणार आहेत. त्यामुळं 2 वर्क डन मिळाले Q2साठी. समजा लागलाय. मग मला सांगा देन नेट वर्क डन. नेट वर्क डन म्हणजे काय, टोटल वर्क डन. मग टोटल वर्क डन मला परत सांगा लवकर चला, काय म्हणू दे सांगा लवकर. Q1 आल्यानंतरचं वर्क डन, हो का, इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. दुसरं वर्क डन कोणाचं, कधी Q2 आल्यानंतरचं वर्क डन इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हे W3 म्हणण्यापेक्षा W12 म्हणलं तर अजून चांगलं वाटेल की नाही. मग इथं काय म्हणून सांगा लवकर चला, वर्क डन बाय सेकंड चार्ज इन अपोज ऑफ फर्स्ट चार्ज. सगळ्यांच्या किमती पुटअप करू, वरनं बघा आणि किमती सांगा. W1ची किंमत कोण मिळाली लवकर, V ऑफ R1 इंटू Q1. सांगा लवकर चला, V ऑफ R2 इंटू प्लस 1 अपॉन सांगा लवकर चला 4πε0. इथं काय असायला पाहिजे बाळांनो, कोणाला मागवलात, ऑलरेडी कोणाला होतं म्हणजे अपोजिशन कोण करायला लागलं आहे, मागवं लागलात कोणाला, आणि दोघांमधलं डिस्टन्स. समजलं. आता हेच काम हे ऑलरेडी कालच बघितलेलं आपण, हो का नाही. फक्त काल जे बघितलेलं आहे इन ॲब्सन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बघितलेलं आहे. आता फक्त इन प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे. पलीकडे साईडला आपल्यापाशी टोटल चार्जेस किती आहेत लवकर बघा लवकर, 3 चार्जेस आहेत. मग तिघांचं अपोजिशन डायरेक्ट मला तोंडी फॉर्म्युला तुम्ही सांगणार आहे, कळायला लागलं. हां, अजून एक दुसरी गोष्ट, हे जे वर्कडन आहे की नाही, ते वर्कडन कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, पोटेन्शियल एनर्जी. मला सांगा लवकर चला, इथली पोटेन्शियल एनर्जी मला कसं मिळेल. पहिली गोष्ट, पहिल्यांदा कोणाला मागवलात, Q1ला. केवढ्या डिस्टन्सवर मागवलात, मग त्या डिस्टन्सवर पोटेन्शियल केवढं होतं, V ऑफ R1. सिमिलर वे सांगा लवकर चला, V ऑफ R2 Q2. पुढं सांगा V ऑफ R3 इंटू Q3 प्लस. आता पहिली गोष्ट, Q1ला अपोज फक्त आणि फक्त पोटेन्शियल केलं, त्यामुळे हे त्याचं इक्वेशन आलं, कळायला लागलं आहे. पण जेव्हा Q2 यावं म्हणलं होतं तर त्यावेळेला मात्र Q2ला अपोज कोण करायला लागलं आहे, Q1 अपोज करायला लागलं की नाही. त्यामुळं Q1 Q2 अपॉन काय आलं, R12. आता कोण येणार आहे, Q3. Q3ला 1 अपोज करेल का नाही, यस. मग Q3ला 1 अपोज केल्यानंतर मला पोटेन्शियल एनर्जी किती भेटेल, 4πε0. अपोज कोण करायला लागलं आहे, कोणाला अपोज करायला लागलं आहे, डिवायडेड बाय R. समजलं. त्यानंतर ना प्लस सांगा लवकर चला 1/4πε0. चला Q1ने Q3ला अपोज केलेलं काढलो की नाही आपण. आता काय करायचं बाळांनो, Q1 आता Q2 करेल की नाही अपोज Q3ला, हो का नाही. मग मला सांगा काय येईल फॉर्म्युला इथं,
लवकर कोण अपोज करायला गेला आता Q3ला Q2 कोणाला बट डिवायडेड आर. एवढं मोठं फॉर्म्युला तयार होतं पण सोपं आहे की नाही फॉर्म्युला. फक्त कोण कोणाला अपोज करत चाललंय तेवढंच बघायचं. सोपं आहे. जर 4 चार्जेस असतील तर तुम्ही काय केलं असतं लवकर V ऑफ R1 Q1 V ऑफ R2 Q2 V ऑफ R3 Q3 V ऑफ R4 Q4. त्यानंतर ना प्लसमध्ये काय काम करणार 1नी 2ला अपोज केलं 1नी 3ला अपोज केलं 1नी 4ला अपोज केलं. झालं पहिल्यांचं. प्लस 2नी 3ला अपोज केलं 2नी 4ला अपोज केलं. बरोबर आहे. परत लास्ट 3नी फक्त 4ला अपोज करतं. समजायला लागलं. कामं संपून जातात त्या पद्धतीने जर केलं तर. एकदा बघून काढा लवकर चला फार. ओके थोडं लक्ष आहे बाळांनो. काय म्हणलं आपल्यापाशी डायपोल आहेत. काय आहेत डायपोल कोणते आहेत. एक चार्ज मायनस क्यू आहे दुसरं चार्ज प्लस. मग हे दोन चार्जेस आहेत ना इथं कुठं तर ठेवलेले आहेत ना हो का नाही. तर हे पॉईंट काय सांगतात तुम्हाला त्या पॉईंटमधलं कुठलं कॉर्डिनेट मिळालं एक्स कॉर्डिनेट मिळालं आहे का वाय मिळालं आहे का झेड मिळालं आहे. कोणतं कॉर्डिनेट दिलेलं आहे वाय कॉर्डिनेट दिलेलं आहे. कोणतं कॉर्डिनेट दिलेलं आहे हां परत एकदा रिपीट करा. ह्या पॉईंटला बघितल्यानंतर तुम्हाला काय कळतंय तुम्हाला इथं फक्त वाय कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. जर मला वाय कॉर्डिनेट दिलेत याचा अर्थ काय लवकर वाय कॉर्डिनेट दिले जर असतील तर याचा अर्थ काय सांगा लवकर चला लवकर. तुमचे हे दोन पॉईंट वाय ॲक्सिसवर आहेत. कोणत्या ॲक्सिसवर आहेत वाय ॲक्सिसवर आहेत. मग मी काय काम करतो ह्या ठिकाणी मला जर वाय ॲक्सिस काढायचं असेल तर मी असं सरळ काढू की नाही. समजायला लागलं सांगा लवकर चला काय म्हणू दे. पॉईंट मी पहिल्या पॉईंटला ए म्हणू का लवकर ए बी नाही तर म्हणायलाच नको डायरेक्टच लिहू मग मायनस बी कॉमा 0 काय 0 कॉमा मायनस बी कॉमा 0 अँड दुसरं कोणतं 0 कॉमा प्लस बी कॉमा 0 आर प्रेझेंट ऑन कोणत्या ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता मला एक गोष्ट सांगा पहिलं जे पॉईंट आहे ते कुठल्या वाय ॲक्सिसवर आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे का निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. पहिलं पॉईंट पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे का निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. पहिलं पॉईंट निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे ह्या ठिकाणी मायनस बिल आहे. दुसरं पॉईंट पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर मिळेल. जेवढं डिस्टन्स खाली असेल तेवढंच डिस्टन्स वरच्या साईडला त्याला प्लस क्यू. ह्या पद्धतीनं आपलं डायपोल ह्या ठिकाणी भेटतं आहे. कळालं गेलं. आता ह्या प्लस क्यू काय झालं मला एक गोष्ट तुम्ही परत एकदा सांगा. माझ्यापाशी ह्या पॉईंटला चार्ज हे पॉईंट तिथं पॉईंट बी आहे. मी मगाशी तुम्हाला क्वेश्चन का विचारलो तुमचं दुसरं पॉईंट कुठं आहे प्लस बीला आहे आणि त्या ठिकाणी चार्ज कोणतं आहे पॉझिटिव्ह चार्ज. बघा की दुसरं चार्ज ह्याच्यावर आहे की नाही. हां वाटलंच तर आपण ह्याला असं लिहायचं का ह्या ठिकाणी मायनस बीला आपलं चार्ज मायनस क्यू आहे आणि प्लस बीला आपलं चार्ज प्लस क्यू. आता समजतं ह्या दोघांमधलं प्लस बी आणि मायनस बी मधलं डिस्टन्स किती लवकर प्लस बी आणि मायनस बी ह्या दोघांमधलं डिस्टन्स हे 2b मिळतं मला हो का नाही. समजा इथं वर +2 असेल आणि खाली -2 असेल तर ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती मिळतं 4. इथनं इथं 2 आणि इथनं इथं 2. कळायला लागलं 4 हे डिस्टन्स मला मिळालं 2b एवढं मिळालं डिस्टन्स. समजलं. आता 2b हे डिस्टन्स म्हणजेच तुमच्या दोन अपोजिट पोलमधली लेंथ त्यालाच आपण डायपोल लेंथ असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो डायपोल लेंथ म्हणतो. समजायला गेलं. हां तर अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे. त्यांचं पहिलं क्वेश्चन काय आहे व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कळायला लागलं. आता महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय काम केलेलं आहे सांगा लवकर चला. तुमचे इक्विपोटेन्शियल सरफेस कोणत्या डायरेक्शनमध्ये आहेत वायझेड प्लेनमध्ये आहेत. ओके परत एकदा रिपीट करतो. ॲज
इक्विपोटेन्शियल surfaces are लवकर present लवकर in YZ plane. बाळांनो, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हे कसं असतंय? काल सगळ्यात शेवटी आपण फळा भरून डायग्राम काढलो होतो. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज लवकर कसं असतंय, आणि हे क्वेश्चन घेतलेलं आहे आपण, परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेसेस. कळायला लागलं? हे अख्खं डेरिव्हेशन घेतलेलं आहे आपण. मग मला एक गोष्ट सांगा, ई बारचं डायरेक्शन कसं असतं? इक्विपोटेन्शियलला परपेंडिक्युलर. इक्विपोटेन्शियल सरफेस कोण आहेत? वाय झेड प्लेनमध्ये आहेत. मग वाय झेडला परपेंडिक्युलर कोण असतं? एक्स ॲक्सिस. समजायला लागलं? समजायला लागलं? मग मी काय म्हणू दे, देअरफॉर एक्स ॲक्सिस इज, मी असं म्हणू, परपेंडिक्युलर टू वाय झेड प्लेन. देअरफॉर आपलं ई बार हे कोणासोबत असणार आहे? अलॉंग द एक्स ॲक्सिस. समजायला लागलं? परत एकदा रिपीट करतो. ई बारची डायरेक्शन कधी पण इक्विपोटेन्शियल सरफेसला कशी असती? परपेंडिक्युलर. कळायला लागलं? पण इक्विपोटेन्शियल सरफेस वाय झेड सोबत आहेत, म्हणजे तुमचं इलेक्ट्रिक फील्ड वाय झेडला परपेंडिक्युलर झालं, पण वाय झेडला परपेंडिक्युलर तर एक्स असतं, मग तुमचं इलेक्ट्रिक फील्ड एक्सच्या डायरेक्शनमध्ये झालं. समजलं? आता परत पुढे इथं गेल्यानंतर मला इथं सांगा लवकर चला. ओके, आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? हाऊ मच टॉर्क वुड द डायपोल एक्सपिरियन्स इन द फील्ड. तर ह्या फील्डमध्ये आपल्यापाशी डायपोल केवढं टॉर्क एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, तुम्हाला एक दिलेलं आहे, मगाशी दिलेलं फॉर्म्युला मला तेवढं सांगा लवकर. टॉर्कचं फॉर्म्युला काय दिलं होतं? द टॉर्क इज गिवन बाय, आपल्यापाशी टॉर्कचा फॉर्म्युला काय? टो इज इक्वल टू पी इंटू ई इंटू साइन थेटा. पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुमेंट. पी म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल मुमेंट. मग इलेक्ट्रिक डायपोल मुमेंट इज डिफाइंड ॲज मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इंटू डायपोल लेंथ. हे आपण पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. काय लागलं? मग पीची ही व्हॅल्यू इथं पुटअप करतो. काय पुटअप करू? क्यू इंटू 2L इंटू ई इंटू साइन थेटा. तिकडं बघा, दोन डायपोलमधली लेंथ तुम्हाला किती भेटायला लागली? किती आहे? 2B. हे ई इंटू साइन थेटा. देअरफॉर 2 इज इक्वल टू, सांगा, 2 इंटू क्यू इंटू बी इंटू ई इंटू साइन थेटा. तर एवढ्या अमाऊंटमध्ये आपल्याला काय भेटतंय? टॉर्क. सध्याच्या सिच्युएशनमध्ये. समजलं? आपल्याला काय करायला सांगितलं पहिल्या क्वेश्चनमध्ये? वी हॅव टू डिस्टिंग्विश बिटवीन हुम, कंडक्टर्स, आणि दुसरं कोणतं? इन्सुलेटर. आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, कंडक्टर म्हणजे आपण काय म्हणतो मराठीमध्ये त्याला? लवकर, असे सबस्टन्सेस ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते, म्हणजे करंट जाऊ शकते. बरोबर आहे की नाही? त्यांना आपण काय म्हणतो? कंडक्टर्स. पहिलं पॉईंट मला परत एकदा रिपीट करा लवकर. पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगा लवकर चला? करंट पास होती शकते का नाही? सो कंडक्टर्स विल कॅरी द करंट. दुसरं, इन्सुलेटरमधनं करंट जाऊ शकते का? नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लास्टिकमधनं ह्याच्यामधनं त्याच्यामधनं करंट जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. मग मी काय म्हणू आहे? डू नॉट कॅरी. ह्याच्यामधनं करंट जाऊ शकते का? नाही. आता असं का असतंय हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो, पुढं आपल्याला ते यूज होईलच. बघा, कंडक्टर मटेरियल जे असतात ना, समजा हे आपलं ॲटम आहे, तर ह्या ॲटमच्या बाजूला ऑर्बिट्स असतात ना, तर ते समजा हे सेंटरला असलेलं ॲटम आहे
आणि ह्या ॲटमला टोटल किती ऑर्बिट आहेत सध्याच्या सिच्युएशनमध्ये? 2 ऑर्बिट आहेत. कळायला लागलं? मग ह्याचं जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ना, तर त्या आउटर मोस्ट ऑर्बिटला काय म्हणायचं? आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ना, तर त्या ऑर्बिटला काय म्हणायचं? व्हॅलन्स ऑर्बिट. त्याला ऑर्बिटला काय म्हणायचं सांगा लवकर त्याला? हां, तर व्हॅलन्स ऑर्बिटमधले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तर ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस बरोबर हे टाईटली बाउंड असतात का लूजली बाउंड असतात कंडक्टरमध्ये? लवकर परत एकदा रिपीट करा. कंडक्टरमध्ये म्हणतो रे, लूजली बाउंड असतात. त्याचमुळेच तर करंट जात असेल ना, हो का नाही? परत एकदा रिपीट करा. कोणाच्या? ॲटमच्या. पुढचं सांगा मला लवकर. कोणत्या ऑर्बिटमधले? व्हॅलन्स ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स हे ॲटम्स बरोबर लूजली बाउंड असतात. मग आउटर मोस्ट ऑर्बिटला तर व्हॅलन्स ऑर्बिट म्हणलो की नाही? परत एकदा रिपीट करा. ह्या आउटर मोस्ट ऑर्बिटला आपण काय म्हणलो? तर हे व्हॅलन्स ऑर्बिट झालं. मग हे व्हॅलन्स ऑर्बिट असेल तर ह्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ह्यांना काय म्हणतो आपण? मग मी डायरेक्ट असं म्हटलं तरी चालतंय की नाही? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर लूजली बाउंड, हो का? मला सांगा मी काय म्हणलो, परत एकदा सांगा लवकर. सेकंड पॉईंट, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर लूजली बाउंड. मग इथं लूजली बाउंड असेल तर ह्या ठिकाणी काय पाहिजे सांगा लवकर चला? टाईटली बाउंड असतात, हो का नाही? मग इन्सुलेटरमध्ये हे इलेक्ट्रॉन्स टाईटली बाउंड असल्यामुळं त्या इलेक्ट्रॉन्सला काढणं साध्या पद्धतीनं पॉसिबल आहे का? नाही. समजलं? परत एकदा नीट मला सांगा लवकर चला. ह्याच्यामधनं करंट का जाते इन कंडक्टरमधनं? कारण इलेक्ट्रॉन्स लूजली बाउंड आहेत, त्यामुळं करंट फ्लो होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे टाईटली बाउंड आहेत. मग करंट फ्लो होण्यासाठी चार्जेसचं फ्लो लागतंय का नाही? मग चार्जेसच फ्लो नाही झाले तर मग काय करंट जाईल का? नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की द इन्सुलेटर्स विल नॉट कॅरी द करंट. समजलं? आता परत पुढे गेल्यानंतर ना हे लूजली बाउंड आणि टाईटली बाउंड तर झालं, समजायला लागलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता समजा माझ्यापाशी सोडियम आहे, ओके. सोडियमचं ॲटॉमिक नंबर किती असतं? 11. मग त्याचं आपण कसं लिहितो त्यांना? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत आणि तिसऱ्यामध्ये काय लागलं आहे? जर मी ह्या एका इलेक्ट्रॉनला बाहेर जर काढलो तर आपण एका इलेक्ट्रॉनला बाहेर काढल्यानंतर त्याला आपण Na+ लिहितो की नाही? कारण निगेटिव्ह असलेल्या गोष्टी कमी झाल्या म्हणजे मी पॉझिटिव्ह झालो. समजायला लागलं आहे? त्यामुळे Na+ लिहिलो की नाही? हां, आपण Na+ लिहू शकतो. क्लोरीनमध्ये म्हणायला गेलं तर कसं असतं क्लोरीनचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला? लवकर. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17, हो का रे? 287. ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन कमी आहे की नाही? समजायला लागलं आहे? आणि बघा मला एक गोष्ट सांगा की माझ्यापाशी सोडियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट झालं, कळायला लागलं? मग ह्याच्यामध्ये सॉल्टला डिसोसिएट झाल्यानंतर म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर Na+ आणि Cl- असे आयन्स तयार होतात, कळायला लागलं? मग हे आयन्स तयार होण्याच्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो? आयोनायझेशन. ह्याला काय म्हणतो? आयोनायझेशन. मग आयोनायझेशन कोणाचं होऊ शकतं? लवकर. कंडक्टर्स. समजायला लागलं? ओके. कॅन बी, मी असं म्हणू, इझिली आयोनाइज्ड. मग हे लोक इझिली आयोनाइज्ड होऊ शकतात का? मग मी काय म्हणत आहे? कॅनॉट बी इझिली आयोनाइज्ड. समजायला लागलं? नेक्स्ट पॉईंट. आता आपण जेव्हा काय झालं? ए बाबा, मला परत एकदा सांगायला लवकर चला. जेव्हा आपण कंडक्टर म्हणतो की नाही,
कंडक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चार्ज डेन्सिटी आपण ठेवू शकतो. कळायला लागलं आहे? ते शेपनुसार ठरतं आहे. समजायला लागलं आहे? परत एकदा रिपीट करा. वेगवेगळ्या प्रकारची चार्ज डेन्सिटी आपण कोणामध्ये ठेवू शकतो सांगा लवकर चला. कंडक्टरमध्ये. आपल्या इच्छेनुसार चार्ज डेन्सिटी कुठं कुठं ठेवू शकतो असं म्हटलं तर आउटसाईडसुद्धा इनसाईडसुद्धा. समजायला लागलं आहे? हां लवकर चला. मी परत एकदा रिपीट करा. चार्ज डेन्सिटी व्हॅरी होते की नाही, कोणती पण ठेवू शकतो आपण आपल्या मर्जीनुसार. व्हॅरीज लवकर कुठं कुठं आउटसाईड अँड इनसाईड. पण ह्याच्यामध्ये मात्र कसं माहिती आहे का, मला चार्जेस ॲक्वायर करायचं जर असेल तर मी आउटसाईड म्हणजे काय, सरफेसवरच मी इथं चार्ज ठेवू शकतो. बरोबर आहे, कारण इन्सुलेटरमध्ये इनसाईड तर चार्ज बाउंडेड आहेत, हो का नाही. आपण इथं टाईटली बाउंड म्हणतो की नाही. टाईटली बाउंड म्हणजेच काय, बाउंडेड. आणि इथं लूजली बाउंड म्हणतो की नाही. हां, तर लूजली बाउंड याचा अर्थ हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तर त्या इलेक्ट्रॉन्सला फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. समजायला लागलं आहे. आणि ह्यांना काय म्हणायचं, बाउंडेड इलेक्ट्रॉन्स. समजायला लागलं आहे. ओके. आता चार्जेसबद्दल बोललं तर मी आउटसाईडसुद्धा मी चार्ज डिस्ट्रीब्युशन करू शकतो, इनसाईडसुद्धा. आणि इकडच्या साईडला फक्त आउटसाईड. आता आउटसाईड आणि इनसाईड म्हणजे काय बाकी. समजा माझ्यापाशी एक स्पिरिकल शेल आहे. ह्या शेलच्या वरच्या साईडला सुद्धा मला चार्जेस मिळू शकतात. ह्या शेलच्या इनसाईडसुद्धा मला चार्जेस मिळू शकतात. समजायला लागलं. पण इन्सुलेटरमध्ये फक्त वरच्या साईडला. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर आपण डोक्यावर कंगवा जर घासलो केल्यानंतर कंगव्यावर चार्जेस तयार होतात की नाही. पण कंगवा प्लास्टिकने तयार झालेलं असतं, हो का. मग त्या एका गोष्टीमुळे आपण काय म्हणतो, त्याच्या सरफेसवरच तेवढे चार्ज, आतमध्ये चार्ज जाऊ शकतात का, नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता एक्स्ट्रा पॉईंट कोणतं येतं तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा. एक्स्ट्रा पॉईंट कशाचं येत आहे. हां, तर जेव्हा आपण कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला ई म्हणतो की नाही आपण, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही हे फक्त आणि फक्त आउटसाईडच असू शकतात. दोन्ही हे फक्त आणि फक्त. हां, आता तेच इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ह्याच्यामध्ये आउटसाईडसुद्धा असू शकतं आहे अँड इनसाईडसुद्धा. म्हणजे दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असू शकते. आता असं का, कॉमन सेन्स आहे. कंडक्टरमध्ये इनसाईडमध्ये चार्जेस आपण स्टोअर करू शकतो का नाही. कळायला लागलं. हे इनसाईड आपण चार्जेस स्टोअर केल्यामुळं प्रत्येकाची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दुसऱ्या कोणाबरोबर तर कॅन्सल होऊन जाते. समजायला लागलं की इकडच्याची इकडच्या बरोबर कॅन्सल. समजायला लागलं. तर ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्यामुळं कंडक्टरच्या आतमधल्या साईडला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती, 0. कंडक्टरच्या बाहेरच्या साईडला फील्ड इंटेन्सिटी आहे की नाही, मी इक्वल टू 0 म्हणू का, नॉट इक्वल टू 0 म्हणायला पाहिजे की नाही. समजलं असेल, कळतं आहे. परत एकदा, सगळ्यात कन्फ्युजन ह्याच 2 पॉईंटमध्ये आपल्याला होतं आहे. चार्जेस मात्र दोन्हीकडे जाऊ शकतात कंडक्टरमध्ये, इन्सुलेटरमध्ये फक्त सरफेसला. पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द कंडक्टर 0. का 0 व्हायला लागलं आहे लवकर, सगळेजण एकमेकांना काय होऊ शकतात, कॅन्सल करू शकतात. समजायला लागलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे तर हॉलो कंडक्टर बघितलो की नाही आपण, हॉलो म्हणजे पोकळ. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण काय काम करतो, सॉलिड कंडक्टर घेतो. आता सॉलिड कंडक्टर जेव्हा आपण घेतो, सरफेसवर चार्ज असतील. आता ॲक्च्युअलमध्ये सरफेसवर तयार झालेले चार्जेस आहेत ना, आतमधले इलेक्ट्रॉन घेऊन मोकळंच होऊन जातात लगेच. समजायला लागलं आहे काय म्हणलो, हे चार्जेस आतमधले इलेक्ट्रॉन घेऊन लगेच मोकळं होऊन जातात. समजलं. म्हणजे ह्यांची एनर्जी कोण घेऊन मोकळं होत आहे, इलेक्ट्रॉन्स. कळायला लागलं आहे. हां, मग हे इलेक्ट्रॉन आतमधल्या साईडला जेव्हा चार्जेस घेतात आणि ते इलेक्ट्रॉन्स एनर्जाइज होतात, हो का. आणि हे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या दिशेने पळायला चालू करतात. हे इलेक्ट्रॉन्स काय करतात,
वेगवेगळ्या दिशेने. आता समजा एक इलेक्ट्रॉन ह्या डायरेक्शनमध्ये पळाला तर दुसरं ह्या डायरेक्शनमध्ये पळेल. लाखो इलेक्ट्रॉन्स असतात ना कंडक्टरमध्ये, कळायला लागलं. हां, मग त्या एका गोष्टीमुळं एकाची मोशन दुसरं इलेक्ट्रॉन कॅन्सल करून टाकतं. काय करतं सांगा लवकर चला. एकाची मोशन दुसरं इलेक्ट्रॉन काय करतं आहे, कॅन्सल करून मोकळं होतं आहे. मग आता हे कॅन्सल करून मोकळं झाल्यामुळं इनसाइड द परत इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला किती होत मिळतं, 0. समजलं, दोन्ही कंडिशन कळाले. ओके, हे इलेक्ट्रिक फील्डबद्दल बोललो. ओके, अजून मला एक्झाम्पल्स तेवढं सांगा की, कंडक्टरचे एक्झाम्पल्स सांगा लवकर. कोणतं पण मेटल घ्या ना, कसलं घेऊ शकता तुम्ही, कॉपर घेऊ शकता की नाही, असले सगळे मेटल्स. इन्सुलेटर्समध्ये तुम्ही सांगा लवकर चला एक्झाम्पल्स. प्लास्टिक इन्सुलेटर, प्लास्टिक म्हणा, वॅक्स, वूड, रबर, हे सगळे इन्सुलेटिंग मटेरियल आहेत ना. ग्लास एक आलं, हो का नाही, हे सगळे इन्सुलेटिंग मटेरियल आहेत. सोपं आहे. आता आपल्याला दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलं, एक्सप्लेन वाय इन्सुलेटिंग मटेरियल कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कलेक्शन ऑफ मॉलिक्यूल दॅट आर नॉट इझिली बी आयोनाइज्ड. म्हणजे मला सांगा, ह्यांचं म्हणणं मराठीमध्ये मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. इन्सुलेटरमध्ये मॉलिक्युल्स असतात का नाही, यस, हो का, पण ते आयोनाइज होऊ शकतात का, नाही. वाय, असं क्वेश्चन त्यांनी विचारलेलं. तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं की नाही इकडं. मला तुम्ही सांगा लवकर चला, शॉर्टमध्ये 3 लाईनमध्ये आपण मोकळं करू त्याला. मला तुम्ही सांगा लवकर चला. इन्सुलेटर, बाकी इन्सुलेटरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, तर ते इलेक्ट्रॉन्स कसले असतात, इलेक्ट्रॉन्स सांगा लवकर चला. बाउंडेड इलेक्ट्रॉन्स असतात, हो का नाही. मग हे इलेक्ट्रॉन्स कसे असतात, बाउंडेड असतात. मग हे इलेक्ट्रॉन बाउंडेड असेल तर त्यांना बाहेर काढण्यासाठी जास्त एनर्जी लागेल, म्हणजे जास्त अमाऊंटमध्ये वर्क डन लागतं. कळायला लागलं आहे. मग हां, मी काय म्हणून सांगा लवकर चला. टू रिमूव्ह कोणते इलेक्ट्रॉन, बाउंडेड इलेक्ट्रॉन्स, काय म्हणू दे, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. ॲक्च्युअलमध्ये ती एनर्जी म्हणजे कोण असते, वर्क डन इज रिक्वायर्ड. समजायला लागलं. मग आपण लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय करू शकतो का, नॉर्मली नाही सप्लाय करू शकत. समजायला लागलं. मग आपण जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी सप्लाय करू शकत नाही, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होऊ शकत नाही. समजायला लागलं. हां, पण तरी पण आपण जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी सप्लाय करायला जर गेलो तर काय होतं आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये होतं आहे. कोणाचं कन्व्हर्जन कोणामध्ये होतं आहे, हीटमध्ये होतं आहे. आणि काय होतं, ते इन्सुलेटिंग मटेरियल आहेत ना, तर ते खराब होऊन जातात. समजायला गेलं. पास तर होणार नाहीच, कळायला गेलं, पण समजायला गेलं. हां, मग हेन्स मी तर काय म्हणू दे सांगा लवकर चला लवकर. इन्सुलेटर्स लवकर कॅनॉट बी, लवकर कॅनॉट बी इझिली आयोनाइज्ड. ह्याचं आयोनायझेशन आपण सोप्या पद्धतीनं करूच शकत नाही. समजलं. ओके, पुढचे क्वेश्चन घेऊ आपण. आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशनमध्ये कंडक्टरची प्रॉपर्टीज काय काय आहेत हे विचारलेले आहेत. समजायला गेलं. आता याचा अर्थ काय, इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशनमध्ये असतानाच कंडक्टर कसं बिहेव करतं आहे ह्याच्याबद्दल विचारलेलं आहेत. कळायला गेलं. किंवा 8वीला आपण डिफरन्स लिहिलो होतो की नाही, कंडक्टर आणि सेमीकंडक्टर, धातू आणि अधातू. ते डिफरन्स लिहित बसायचं का इथं, नाही. धातूला चकाकी असते, हे असलं बिसलं तसलं काय लिहित बसायचं नाही. एक 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 गोष्ट आपण तुम्हाला मी सांगतो. मला एक गोष्ट सांगा, पहिली प्रॉपर्टी काय,
लवकर, इझिली आयोनाइज्ड. हो का? कधी? इलेक्ट्रिक फील्ड असताना. हो का? इलेक्ट्रिक फील्ड असताना आपण कंडक्टरला इझिली आयोनाइज करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कंडक्टरमध्ये चार्ज डेन्सिटी चेंज होऊ शकते का नाही? चेंज करू शकतो का नाही? कुठे लिहिलं असेल की इथं कुठं तर. हो का? चार्ज डेन्सिटी व्हॅरी. हो का नाही? काय म्हणून सांगायला पाहिजे? चला दुसरं पॉईंट, चार्ज डेन्सिटी कॅन बी व्हॅरी. हो का? ते इनसाइड आणि आउटसाइड दुसरी गोष्ट झालं. तिसरी कंडिशन, इलेक्ट्रिक फील्ड कंडक्टरमध्ये कुठं मिळतं आहे? आउटसाइड मिळतं आहे. हो का? मग दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड भेटते की नाही? भेटते म्हणून नॉट इक्वल टू 0. मग इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इक्वल टू किती असतं? 0. समजायला लागलं आहे? ओके. अजून दुसऱ्या गोष्टी, आता मायापाशी तर इथं 3 आहेत. या 3 सोडून अजून दुसरं कोणत्या पलीकडच्या साईडला वाचा मला एखादं सांगा. थोडं विचार करा, मगाशी ज्या काय काय सांगितलं होतं तुम्हाला त्याच्यावरनं. ओके. पुढे कन्सेप्ट येतं इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा. चालतं. ते इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हे कंडक्टरमध्ये 0 असते. किती? 0. काय 0 असतं? परत एकदा रिपीट करा. परत एकदा रिपीट करतो. काय म्हणू दे? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इन कंडक्टर इज 0. समजलं? ओके. हेच आपल्यापाशी कंडक्टरच्या प्रॉपर्टीज आहेत. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघू तुम्हाला पण लगेच. आपल्या परत एकदा रिपीट करा. आपल्याला काय म्हणाले त्याने? एक्सप्लेन इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग विथ एक्झाम. पहिली गोष्ट, शिल्डिंग म्हणजे काय? शिल्ड तयार करणे. शिल्ड म्हणजे काय? आता घर तुमच्यासाठी शिल्ड आहे ना. म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या प्रोटेक्शनसाठी तुम्ही तुमच्या बाजूला शिल्ड तयार करून घेतलं आहे. माहिती आहे की नाही? ऊन, वारा, पाऊस ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपण शिल्ड तयार करतो. त्यालाच आपण घर म्हणतो. पण आता सध्याला आपल्याला शिल्डिंग कशासाठी पाहिजे? इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग. समजायला लागलं आहे? आता कंडक्टरमध्ये कसं असतं माहिती आहे का? बघा, इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, तर ते कुठं असतं? लवकर, आउटसाईड असतं. आणि आउटसाईड इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड हे इक्वल टू 0 असतं का नॉट इक्वल टू? मग हेच इनसाइड जर बघितलं तर हे इक्वल टू काय येईल? 0 येतं. समजायला लागलं? आता अज्यूम करा की पाऊस पडायला लागलाय, जोर जोरात विजा वगैरे चमकायला लागल्यात. तर तुम्ही काय काम करणार? समजा तुम्ही कारमध्ये आहे. कारमध्ये बसणार का कारमध्ये उतरून बाहेर येणार? आता इथं ओलं होतं सर, उतरल्यानंतर ओलं होतो की आपण, हे असं म्हणणार का? नाही, त्याचा संबंधच नाही. विजा भरपूर चमकायला, तुम्ही कारमध्येच बसणार का कारमधनं बाहेर येणार? लवकर, कसं करणार? ऑब्व्हियसली कारमध्येच बसणार. का? लवकर. परत प्रूव्ह केलं तुम्ही मूर्ख आहेत म्हणून. इथंच सांगितलं ना बाळांनो तुम्हाला, कार कशापासून तयार झालेली असते? मेटलपासून तयार झालेली असते की नाही? मग कार मेटलपासून तयार झालं असेल तर कारच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होऊ शकतं का? होऊ शकतं का? मग वीज तुमच्या कारवर जर पडली तर तुम्हाला काय धोका होईल का? मग तिथं काहीच धोका होत नाही. समजायला लागलं? आता ही परवाचाच व्हिडिओ आहे. महिंद्राची एक कार आहे, म्हणजे कार म्हणजे व्हेकल आहे, थार म्हणून महिंद्राचं. तर दिल्लीमध्ये जात असताना सलग 3 वेळा ॲट अ टाईम 3 वेळा वीज पडली आहे त्याच्यावर. समजायला लागलं? ओके. 3 वेळा पडले वेळा. तू बघ एकदा, परत एकदा घरी जाऊन किती वेळा वीज पडली? ॲट अ टाईम. सुरुवातीला पडली, परत नंतर समोर पडली, परत नंतर पडली. आतमधल्या लोकांना जाणवलं पण नाही माहिती का वीज पडलेलं. हादरा बसला. वीज पडली म्हणजे एवढे ॲनॉर्मस अमाऊंटमध्ये चार्जेस येतात.
एवढं पडलं तरीसुद्धा त्या कारला जाणवलं नाही. समजलं का जाणवलं नाही? आतमधले लोक मग मेले असते ना जर नॉर्मल प्लास्टिकची कार असेल तर, किंवा दुसऱ्या प्लास्टिकची समजा, किंवा ओपन कार असेल तर, हो का नाही? पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं आहे, समजा माझ्यापाशी समजा हे कारचं इंटरनल स्ट्रक्चर आहे, हो का नाही? वीज ह्याच्यावर पडली, वीज पडल्यानंतरनं चार्जेस काय होते, कारच्या वरच्या सरफेसवर ॲक्युम्युलेट होतात. समजा लागलं आहे काय? कारच्या वरच्या सरफेसवर ॲक्युम्युलेट होतात. हे थोडं बाकी आहे. ॲक्च्युअलमध्ये चार्जेस आहेत ना इनसाईड आणि आउटसाईड, पण ॲक्च्युअलमध्ये मी इनसाईड का म्हणणार नाही इथं लवकर, कारण सगळेजण एकमेकांना कॅन्सल करून मोकळं होतात ना, रिपल्शन करतात, त्यामुळे तुम्ही इनसाईड नाही म्हटलं तरी चालतं. मग काय होतं आहे की आता समजा हे कार आहे, कारच्या वरच्या साईडला वीज पडली आहे, वीज पडल्या वीजला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लाईटनिंग, बरोबर आहे ना? जेव्हा थंडर स्टॉर्म चालू असते लाईटनिंग होत असते, वादळ वारा, बरोबर आहे ना? मग ते चालू असताना लाईटनिंग कारवर जर पडली तर ॲक्च्युअलमध्ये कारचं जे सॉकेट असतं म्हणजे जे शेल असतं आहे ना, तर ते शेल कशापासून तयार झालेलं असतं आहे, मेटलपासून तयार झालेलं असतं. मग चार्जेसचं ॲक्युम्युलेशन कुठं होणार, सरफेसवर होणार. कुठं होणार, परत रिपीट करा, सरफेसवर होणार. मग चार्ज हे सरफेसवर तयार झालं असेल तर इनसाईड द मेटल लवकर इलेक्ट्रिक फील्ड किती येतं, चार्ज डेन्सिटी किती येते, पोटेन्शियल किती येतं आहे, म्हणजे आतमध्ये जे काही लोक बसलेले आहेत ना, तर त्या लोकांना इलेक्ट्रिक नेट पोटेन्शियल 0 येणार नाही. म्हणजे चार्जेसमुळं एक्स्ट्रा पोटेन्शियल तयार होणार आहे ना, तर ते पोटेन्शियल 0 होतं. कळायला लागलं आहे? आता ॲक्च्युअलमध्ये चार्जेसमध्ये बघा कारच्या आतमधल्या साईडला ऑलरेडी चार्जेस असतील की नाही, हो का नाही? आता कशाला आतमधल्या साईडला चार्जेस असतात, तुम्ही बसलेला असता कारमध्ये, तुम्ही मागच्या सीटला बसल्यानंतर कार चालू असताना तुमची बॉडी मागच्या साईडला घासली जाते का नाही? मग फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी आतमध्ये ऑलरेडी तयार असतेच. समजायला लागलं आहे, कळत आहे? त्यामुळं आपण म्हणायला जर गेलं तर आतमधल्या साईडला ॲक्च्युअलमध्ये थोडे पोटेन्शियल तुमचं असतंच, पण हे पडल्यामुळं तुमचं पोटेन्शियल वाढतंय का? नाही वाढत. आतमध्ये जेवढं आहे तेवढंच पोटेन्शियल कॉन्स्टंट राहत आहे. कळायला लागलं आहे? मग मी असं म्हणतो चेंज इन पोटेन्शियल किती, मग 0. मी ते चेंज इन पोटेन्शियलला डेल्टा व्ही म्हणू का? कळायला लागलं आहे, समजलं, कळतं आहे? आता ह्याच एका गोष्टीमुळे मी तुम्हाला सांगतो, ह्यालाच आपण काय म्हणायचं, इट इज अ इलेक्ट्रिक शिल्डिंग. कळायला लागलं आहे? काय म्हणायचं परत एकदा पण सांगा, इलेक्ट्रिक म्हणणं चुकीचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, शिल्डिंग. आता तुम्ही भरपूर वेळा तुम्ही बघताय माहिती आहे का, विजा चमकायला लागल्यात. विजा चमकायल्यानंतर ना जेव्हा बिल्डिंग खूप मोठी असते की नाही, बिल्डिंग जेव्हा मोठी असते ना, विजा त्याच्यावर जास्त पडतात. छोटं बिल्डिंग जर असेल तर त्याला विजा जास्त त्याच्यावर पडत नाहीत. समजायला लागले, बाहेर जास्त पडत असतात. मग अशा वेळेला बिल्डिंग जेव्हा मोठी असते, समजा हे आपली बिल्डिंग जर असेल, मोठी बिल्डिंग जर असेल, तर काय काम करत आहेत, ह्या बिल्डिंगला अशा पद्धतीनं मेटल बार लावतात. कळालं का? तुम्ही कोणत्या तर मोठ्या बिल्डिंगवर जर गेलात ना, टेरेसवर जायचं, टेरेसवर जाऊन तुम्हाला समजेल, अशाच साईडला वरच्या साईडला मेटल बार लावतात. आणि हे मेटल बार काय काम करतात माहिती आहे का, असं आणून जमिनीमध्ये पोचवतात. समजायला लागलं? परत इथं मेटल बार आणले आणि कुठं पोचवले, जमिनीमध्ये. असं का करतात सांगा लवकर चला. पहिलं काम इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग, हो का? दुसरं काम काय, समजा इकडं जर वीज चमकली, म्हणजे वीज ह्याच्यावर जर पडली ना, हे सगळे चार्ज काय करत आहे, ग्राउंडमध्ये पाठवत आहे, जमिनीमध्ये पाठवून सोडत आहे. म्हणजे बिल्डिंगला आपल्याला काय धोका होत आहे का? नाही. वीज एवढी भयानक असते, समजा एक मोठं झाड असेल, मोठ्या झाडावर जर वीज पडली ना, झाड पूर्ण तुटत आहे. कळायला लागलं आहे? फक्त पानांवर इकडे तिकडे पडलं तर पानं जळायला चालू करतात. म्हणजे एवढी भयंकर इलेक्ट्रिसिटी असते तिथं. समजायला लागलं आहे? आणि समजा वीज आपल्या बॉडीवर जर पडली ना, आपल्याला थोडंफार जळायल्यासारखं होतं आहे, आपल्याला कळणार पण नाही वीज आपल्यावर पडली आहे, आपला जीव गेलेला असतं.
समजायला लागलं आहे? एवढं भयंकर ते हे इफेक्ट आहे त्याचं. समजायला लागलं आहे? कळतं आहे? ओके. त्या एका गोष्टीमुळे हे इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग म्हणजे काय कळालं? समजले? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंगमध्ये आपल्याला काय काम करायचे आहेत माहिती आहे का? ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत. ओके. टोटल 3 ॲप्लिकेशन्स आहेत. समजायला लागलं आहे? 3 ॲप्लिकेशन्स मधलं पहिलं ॲप्लिकेशन्स कोणतं माहिती आहे का? तुम्हाला हे कारचंच. ओके, कारबद्दल तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की नाही? ओके. कारमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग येतं ना. दुसरं जे आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो? इट इज फॅराडेज केज. लवकर दुसरं काय सांगा लवकर चला. फॅराडेज केज म्हणजे काय माहीत आहे का? अजून त्यानंतर पुढे आहे ना, तर त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हणतात. दुसरं परत तिसरं कोणतं सांगा लवकर चला. पहिलं कोणतं आहे सांगा? कारमधलं शिल्डिंग. दुसरं कोणतं सांगा? आणि तिसरं कोणतं सांगा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग. आता फॅराडेज केजचं मिनिंग काय माहीत आहे का? मला एक्सपेरिमेंट करायचं आहे. समजायला लागलं आहे? आता आपल्याला एक्सपेरिमेंट, समजा मला इथे एक्सपेरिमेंट करायचं आहे आणि ॲक्युरेट रिझल्ट काढायचा आहे. फॅराडेज केज म्हणजे काय? सिम्पल लॉजिक आहे. एक मेटलचं बॉक्स घ्यायचं. काय लागलं आहे? आता मेटलचं बॉक्स घ्यायचं म्हणजे काय करायचं? समजा मला इथं, समजा इथं समोरच्या साईडला आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे. मी काय काम, एक्स्ट्रा काय काम करणार नाही माहिती आहे का? पत्र्याचं रूम तयार करणार आणि पत्र्याच्या रूममध्ये मी एक्सपेरिमेंट करत बसणार. पत्र्याची रूम आपल्याला काय झाली? शिल्ड. तर त्यालाच फॅराडेज शिल्ड. आता पत्रा मेटल आहे की नाही? चालतंय, मग ते पण चालतंय. समजतं. पण खर्च जास्त येऊ नये ह्या एका गोष्टीसाठी त्यांनी काय काम करतात? ॲल्युमिनियम फॉईल्स असतात ना. आता ॲल्युमिनियम फॉईल्स म्हणजे कोणते? तुम्ही आता फूड वगैरे डिलिव्हरी करून घेताय की नाही? त्या फूड त्याच्यावर बांधलेलं असतं माहिती आहे का? ते माहीत असेल की. आता तुम्ही कुठं पण काय तर समजा डोसा वगैरे तुम्ही पार्सल घ्यायला गेलात, काय हॉटेलमध्ये पेपरमध्ये बांधून देतात, त्याला ॲल्युमिनियम फॉईल समजतात. ॲल्युमिनियमसारखं म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे ना, बर्फीच्या वरच्या साईडला सोन्याचं पत्र असतं. कळायला गेलं आहे? तर त्याच्यावर सिल्वर पेपर तर असतं किंवा एक गोल्डन फॉईल असते. पेपर म्हणायचं नाही, फॉईल म्हणायचं. सिल्वर पेपर म्हटलं तर ते त्यासारखं दिसतं आहे, पण प्लास्टिकचं असतं ते. कळायला लागलं आहे? म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल ॲक्च्युअलमध्ये ॲल्युमिनियमपासून तयार होते. तुम्ही आय थिंक किटकॅटच्या बाजूला आहे का? आहे की नाही? अजून कुठं आहे? डेअरी मिल्कमध्ये नाही आहे वाटतं बहुतेक. बहुतेक किटकॅटच्या वरच्या साईडला आहे. हां आहे की आता. हे कधी आता बाजारात जाऊन विकणार आहे का काय? आता हे जे फॉईल आहे ना, ही कोणती फॉईल आहे? ही ॲल्युमिनियम फॉईल आहे. ही कोणती फॉईल आहे? ही ॲल्युमिनियम फॉईल. आता समजा माझं एक छोटं एक्सपेरिमेंटल रूम आहे. काय लागलं आहे? मग एक्सपेरिमेंटल रूम असेल, आता हे फॉईल कितीला मिळते आपल्याला? एवढी फॉईल कितीला मिळेल? 10 पैसे. समजायला लागलं? आता डोसा वगैरे पार्सल करायचा असेल तर फक्त असली मोठी आणि रोलमध्ये ठेवलेले असतात. रोलमध्ये गुंडाळतात, असं करून मोकळं करून देतात. मग मी काय काम करणार? माझ्यापाशी एक्सपेरिमेंटल रूम आहे. आता मी पत्र्यामध्ये एक्सपेरिमेंट जर करायला गेलो तर काय होतं? हीट वगैरे हे थोडं भरपूर, आणि पाऊस वगैरे आला तर आवाज. मग अशा कंडिशन मी काय करणार? आपल्यापाशी जी छोटी एक्सपेरिमेंटल रूम आहे ना, तर त्या एक्सपेरिमेंटल रूमच्या बाहेर फक्त अशा ॲल्युमिनियमचे फॉईल्स लावून टाकणार. इट इज अ मेटल. हो का नाही? ॲल्युमिनियम मेटल आहे का नाही? मग मेटलच्या आतमधल्या साईडला इलेक्ट्रिक फील्ड येईल का? नाही. फक्त फरक काय असायला पाहिजे? पूर्ण कवर्ड असायला पाहिजे ते. समजायला लागलं? म्हणजे सोप्या शब्दामध्ये एक 500-600 रुपयामध्ये तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल लावून तुम्ही एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. त्याला टिकून ठेवा. समजायला लागलं? परत पुढे गेल्यानंतर थोडं लक्ष द्या. आता फॅराडेज केज म्हणजे त्यालाच म्हणतात. काय लागलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे सुद्धा तेच आहे. कळायला लागलं? आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग का करतात? आता काही एक्सपेरिमेंट आपले असे असतात, तर ज्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय काम करतो, बाहेरनं येणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जे आहेत ना, तर ते आपल्या एक्सपेरिमेंट्सला धोका ठरू शकतात. म्हणजे रीडिंग व्यवस्थित देणार नाही. हो का नाही?
आता बाहेर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कशामुळे तयार होतात मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं की नाही, चार्जेस ॲसेलरेट झाले म्हणजे चार्जेसची वेलॉसिटी वाढत गेले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेस सोडतात, हो का नाही. बाजूला कुठं तर फ्रिक्शन चालू आहे, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी आतमध्ये येऊ शकते. तर मग आपले एक्सपेरिमेंट एवढे तंतोतंत जर करायचे जर असेल तर आपल्याला हे बाहेरनं येणारी एनर्जी चालेल का, नाही. मग ती बाहेर येणारी एनर्जी अलाउड होऊ नये ह्या एका गोष्टीसाठी आपण काय करतो, बाजूला एक शिल्ड तयार करतो. त्या शिल्डला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्ड. तिन्ही कन्सेप्ट एकच आहेत, वापर वेगवेगळा आहे. कारमध्ये आपण वेगळ्या पद्धती गोष्टीसाठी वापरतो, इथं वेगळ्या पद्धतीसाठी, आणि हे जनरली नाव म्हणतात. काय लागलं, अशी जागा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं त्या जागेला आपण फॅरेडेज केज म्हणतो. ॲक्च्युअलमध्ये कारसुद्धा फॅरेडेज केजच आहे, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंगसुद्धा फॅरेडेज केजच आहे. कळायला लागलं, फक्त उगी टाईप पडलेले आहेत, समजलं आहे. ओके, नेक्स्ट. आता पुढचं जे क्वेश्चन आहे ना, काय क्वेश्चन म्हणलेत थोडं बघा फक्त. बघा, द सेफ वे टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, असं का तुम्ही सांगायचं, द सेफ वे टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे काय, परत एकदा रिपीट करा, वीज चमकणं. लाइटनिंग is to be inside the car, is to be inside the car. why? जर तुम्हाला विजा चमकल्यापासून तुम्हाला वाचायचं जर असेल तर तुम्हाला सल्ला काय दिलं जातं आहे, कारमध्येच बसा. काय लागलं, तुम्हाला एक गोष्ट माहीत सुद्धा असेल की प्लेन चालले आणि प्लेन चाललेलं असताना हे करत असताना भरपूर वेळा असं होतं की प्लेनवर वीज पडते. प्लेनला आतमधल्या लोकांना काय होतं का, काय होत नाही, कळायला लागलं. पण अति वीज जर पडायला गेली तर काय होतं आहे, प्लेनचे विंग्ज कट होतात, त्यामुळं धोका आहे. पण इलेक्ट्रिक फील्डमुळं धोका आहे का आपल्याला, प्लेन खराब झाल्यामुळे धोका येतो. ओके, बरं. तुम्हाला आतमध्ये का बसायला सांगतात लोक, एक्सप्लेन करायला सांगितलं वाय म्हणून, तर तुम्ही काय सांगणार, लोक सॉरी कारमध्ये बसायला सांगितलं, आपलं कुठं प्लेन सोडा. मग मला एक गोष्ट सांगा, लक्ष द्या. मग कारच्या आतमधल्या साईडला समजा जेव्हा लाईटनिंग झाल्यावर कारवर वीज पडली, बरोबर आहे. when the lightning is fall on the car, the electric field due to lightning inside the car will be 0 according to Faraday's cage. समजायला लागलंय, बरोबर आहे. मग कारच्या आतमधल्या बसलेल्या पॅसेंजरला धोका आहे का, हार्मफुल आहे का, नाही. मग त्या एका गोष्टीमुळे आपण स्वतःला म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय काम करतो, लवकर कारमध्ये बसतो. समजलं का नक्की, ओके.